पुणे हडपसर ते वाराणसी दरम्यान अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली आहे। पुण्यातून सुरू होणारी ही पहिली अशी गाडी असून भाविकांना काशी प्रयागराजसाठी थेट सुविधा मिळणार आहे। हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाडीमुळे पुणे स्थानकावरचा ताण कमी केला जाईल। जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीमुळे उद्या पुणे शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। आज मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणी बंद असेल। पर्वतीसह प्रमुख केंद्रांवर कामं होणार असून शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू होईल। नाशिकमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। आता केवळ 10 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिला असून उर्वरित 20 दिवसांची तूट भरून काढण्याचं आव्हान समोर आहे। त्यामुळे 15% पाणी कपात करण्याची गरज असल्याची उपाययोजना म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। संभाजीनगर शहरातील त्रिमूर्ती चौकात मोबाईलच्या वादातून सराईत गुन्हेगारानं संतोष ठोंबरेंवर चाकूनं प्राणघातक हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून ज्या ठिकाणी हल्ला केला त्या परिसरात आरोपीची धिंड काढली आहे।